जय हिंद. हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक, ॲडव्होकेट, खतीब, वकील. सरकारी कामांच्या वाटपासाठी टेंडर निविदा मागवणं बंधनकारक आहे असं आपल्या भारत देशाच्या आदरणीय सुप्रीम कोर्टाने आणि कॅग अर्थात आपल्या भारत देशाचे माननीय नियंत्रक व महालेखा परीक्षाकार यांनी कित्येक वेळा सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. तरीसुद्धा आपल्या भारत देशातील या राज्याच्या BJPच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची बायको, मुलगा, भाऊ, बहीण, सावत्र आई यांच्या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांची कंत्राटं, रस्ते, पूल, मोठमोठ्या गटारीचे बांधकाम करण्यासाठी कुठलंही टेंडर न मागवता अशा पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी दिली असे आरोप झाले. सबब हे आरोप कोर्टात गेले तर कोर्टामध्ये त्या राज्याच्या सरकारतर्फे जे युक्तिवाद करण्यात आले ते असे आहेत. त्यांनी पहिला युक्तिवाद असा केला की ती सर्व कामे छोटी छोटी होती आणि ₹50 लाखपर्यंतच्या कामासाठी टेंडर न मागवण्याची तरतूद तर नियमांमध्येच आहे. दुसरा अत्यंत निर्लज्ज असा युक्तिवाद असा केला गेला की राज्यातील कामांचं प्रमाण पाहता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांना दिलेली कामं ही खूप अल्प प्रमाणात आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यावर असं निरीक्षण नोंदवलं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची टेंडर न मागवताच कोट्यावधी रुपयांच्या बांधकामाची जी कंत्राटं दिलेली आहेत त्यामध्ये पारदर्शकता या तत्वाला अक्षरशः पायदळी तुडवण्यात आलेलं आहे. त्यात घराणेशाही आणि वशिरेबाजी सुस्पष्टपणे दिसते आणि मागणी करून सुद्धा या राज्य सरकारनं त्या संबंधित बांधकामांच्या संबंधाची कागदपत्रे वेळोवेळी मागणी करून सुद्धा दिली नाहीत असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आणि सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांना दिलेल्या सुमारे 1200 कोटी रुपयांच्या कामांची CBIने चौकशी करून अहवाल सादर करावा. हे माननीय मुख्यमंत्री आहेत. आपल्या भारत देशामध्ये सूर्यप्रकाश किरणे पहिल्यांदा ज्या राज्यात पडतात त्या अरुणाचल प्रदेश राज्याचे BJPचे माननीय मुख्यमंत्री पेमा खांडू. जय हिंद.